नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवूया सुंठवडा। जन्माष्टमीला आपण सुंठवडा बनवतो किंवा बाळंतिणीसाठी बनवतो। हा तोच सुंठवडा आहे। याची तुम्हाला खूप मदत होईल। ही रेसिपी नक्की करून पहा। त्यासाठी 500 ग्रॅम खोबरं, सुकं खोबरं, त्यासाठी 250 ग्रॅम सुकी खारीक आणि पाव किलो गूळ, डिंक, खसखस, हे साजूक तूप आहे आणि 1 छटाक काजू, 1 छटाक बदाम, थोडीशी जायफळ घ्यायची आणि 5-6 विलायची सुद्धा घ्यायची। त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो। विलायचीने खूप छान फ्लेवर सुद्धा येतो आपल्या सुंठवड्याला। या सगळ्याच गोष्टी बाळंतिणीच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात। प्रत्येकजण देतात आपल्या बाळंतिणीला। तसंच 1 चमचा बडीशोप आणि थोडीशी सुंठ। सुंठवडा म्हणल्यावर सुंठ तर हा घालायलाच पाहिजे। हे अशा पद्धतीची मोठी सुंठ असते, याची आपण पूड करून घेऊया। अशा पद्धतीचं सुंठ घ्यायचं आहे आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। गॅस पेटवून त्यावर एक कढई ठेवायची। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं। हे वाटी खोबरंच आहे, मी त्याची किसून अशी किसणीने किस केलेला आहे। तो कढईमध्ये घालायचा, हलका भाजून घ्यायचा। जास्ती लाल करायचं नाही, अगदी थोडंसं मॉइश्चर कमी होईल। आता पावसाळा दिवस असल्यामुळे खोबऱ्याला खवट वास येत असतो। तो वास येऊ नये म्हणून थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं। सर खोबऱ्याचा भाजलेला किस काढून घ्यायचा। सेम कढईमध्ये खारीक घ्यायची। खारीक फोडून त्यामधल्या बिया काढायच्या। अशा पद्धतीने बिया काढून त्याच्या 2 भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आणि खारीकसुद्धा छान भाजून घ्यायची। जास्ती भाजायची गरज नाही, थोडं गरम करून घ्यायचं, ज्यामुळे सुंठवड्याला वास येणार नाही आणि जास्त दिवस टिकून राहील। सेम कढईमध्ये काजू आणि बदामसुद्धा थोडेसे रोस्ट करून घ्यायचे। ड्राय रोस्ट करायचे, याला तूप लावायची अजिबात गरज नाही। असे हे अशा पद्धतीनं ड्राय रोस्ट करून भाजून घ्यायचे। हलके गरम झाले की सगळे काजू बदाम त्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण भाजल्यानंतर एकाच भांड्यामध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच कढईमध्ये 1 चमचा बडीशोप घालायचं। गॅस हा अगदी लहान असला पाहिजे, मोठा करायचा नाही। पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस हा लहानच पाहिजे। बडीशोप सोबतच खसखस सुद्धा 1 चमचा भाजून घ्यायची। ते सर्व काढून झाले, कोरडे जिन्नस भाजून झाले की आता तुपामधले जिन्नस भाजून घ्यायचे। तुपामध्ये फक्त 1 चमचा तूप टाकायचं कढईमध्ये, त्यामध्ये डिंक घालायचं। सुंठवड्यामध्ये डिंक घालणं खूप गरजेचं आहे। डिंक हे शरीरासाठी खूप चांगलं असते। बाळंतिणीसाठी तर खूपच चांगलं असतं। आपण यामध्ये मेथी दाणे, धणे असं घालू शकतो, पण हे आपण जन्माष्टमीसाठी बनवतो। जन्माष्टमी दिवशी बायकांचा उपवास असतो, त्यामुळे धणे किंवा मेथी दाणे या सुंठवड्यामध्ये चालणार नाही, म्हणून हे आपण बिना मेथी दाण्याचे बिना धण्याचे बनवतो आहोत जन्माष्टमीसाठी। असं सर्व भाजलेलं जिन्नस एकत्र करून घ्यायचं। जेवढं भाजायचं होतं तेवढं आपलं सगळं भाजून झालेलं आहे। मिश्रण थोडं थंड झालं की हाताने टच करू शकतो, एवढं थंड झाले त्यामध्ये 1 कप गूळ घालायचा। हा सुंठवडा साखरेचा सुद्धा बनवतात, पण साखर हे शरीर एवढा सुंठवडा पौष्टिक बनवायचा आणि त्यामध्ये साखर घालायची, म्हणजे त्यातलं सर्व पौष्टिकपणा निघून गेला असंच होईल। त्यामुळे गूळ घालायचा आणि खडीसाखरेची पूड आणि सुंठ आणि विलायची एकत्र असं मोठं वाटून घेतलेलं आहे उकळामध्ये। ते आता यामध्ये घालायचं आणि जायफळ अशी किसणीवर किसून घालायची। तुम्ही वाटणही घालू शकता, मी असं किसणीवर किसून घातलेलं आहे। हे पहा, असं घालायचं, थोडंसंच घ्यायचं, 1 अर्धा इंच सुद्धा नाही, एवढं कमी घ्यायचं। जायफळ जास्त घालायची नाही। सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। एकसारखं मिश्रण मिक्स करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं। थोडं मिश्रण घालून याला वाटून घ्यायचं। एकदम स्मूथही नाही आणि मोठीही नाही, अशी
पेस्ट बनवून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि झाकण लावून मिक्सरवर दळून घ्यायचं। आता मी मिक्सरवर दळून घेते। हे बघा मिक्सरवर दळून झालेलं आहे। हे अशा पद्धतीनं वाटायचं। थोडं गुळामुळे याला ओलसरपणा येतो, पण काहीही होत नाही। हा अगदी दीड महिना टिकून राहतो। गुळ घातला याचा अर्थ हे खराब होतं असं नाही। गुळ थोडासा ओला असतो पण काही होत नाही। सर्व मिश्रण वाटून झाले, त्यामध्ये 2-3 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तूप घालायचं। हे तूप गाईचं आहे, त्यामुळे असं पिवळसर दिसतंय। हे घरीच बनवलेलं गाईचं तूप आहे, असं कुठून विकत घेतलेलं नाही, घरीच बनवलेलं आहे। हे गाईचं तूप आहे। गाईचं तूप सुंठवड्यासाठी तर खूपच छान, आणि देवाला नैवेद्यसुद्धा आपण गाईच्याच तुपाचा दाखवतो, त्यामुळे मी इथे गाईचंच तूप वापरलेलं आहे। सर्व तूप सुंठवड्याला लावून घ्यायचं। हाताने एकदम असं चोळून घ्यायचं, एकसारखं करायचं आणि याला बरणीमध्ये भरून ठेवायचं। मी हे अर्धा किलो खोबरं आणि पाव किलो खारी या प्रमाणामध्ये दाखवलं आहे। तुम्ही याच प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता। खारीक आणि खोबरं या दिवसामध्ये थंडीच्या शरीराला खूप चांगलं असतं। तुळशीपत्र ठेवून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपला सुंठवडा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।